शुक्रवारी केवी कन्या शाळेत नवी मुंबई पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांसाठी समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले होते। पाहूयात सविस्तर बातमी। आजही समाजात मोठ्या संख्येने स्त्रिया वेगवेगळ्या अत्याचाराला बळी पडत असतात। स्त्रियांवर होणारे हे अत्याचार थांबावेत किंबहुना स्त्रियांना स्वतःचं रक्षण करता यावं या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांच्या वतीने स्त्रियांसाठी, विद्यार्थिनींसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी समुपदेशनाचं अभियान सुरू करण्यात आलंय। शुक्रवारी केवी कन्या शाळेमध्ये या समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी उपस्थित होत्या। तर मार्गदर्शन करण्यासाठी नवी मुंबई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे उपस्थित होते। तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता। यावेळी सुनील बाजारे यांनी समाजातील वाईट प्रवृत्तीपासून मुलींनी आपला बचाव कसा करावा या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले। पोलीस दलामध्ये काम करत असताना आम्हाला जवळजवळ 27-28 वर्षांमध्ये जो काही अनुभव आलेला आहे तो अत्यंत बिकट परिस्थितीतून प्रत्येक कुटुंब जात आहे आणि त्यावेळेला काही अत्याचाराचे प्रकार आमच्या समोर आलेले आहेत। ज्या वेळेला आपण कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये 2 मुले असतील, 1 मुलगी असतील, 2 मुली इथं शिक्षण घेत असतील, एक दुसरीकडे शिक्षण घेत असेल, तर आपली मुलगी शाळेमध्ये अगदी दुसरीला असल्यापासून सुद्धा आपल्याला लक्ष द्यायची वेळ आलेली आहे। लक्षात ठेवा, अत्याचार हा 3 वर्षाच्या मुलीवर पण झालेला आहे, 16 वर्षाच्या मुलीवर झालेला आहे, 22 वर्षाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार झालेला आहे। मग स्त्रीवरती अत्याचार झालेला आहे, मुलीवरती अत्याचार झालेला आहे, तर ज्या स्त्रिया समोर बसलेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा अत्याचार झालेला आहे। मग तो घरामध्ये सासूकडून झाला असेल, जावेकडून झाला असेल, स्वतःकडून झाला असेल, नवऱ्याकडून झाला असेल, आता प्रकार चालू झाले असतील। आणि ज्यावेळेला आपण कुटुंबामध्ये राहतो, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, एक लक्षात ठेवा पालकांनो, लहान मुलांची बुद्धी अत्यंत तत्पर असते। आपण घरामध्ये कसे संस्कार करतो, आपण घरामध्ये नवरा बायको भांडण कसे करतो आणि त्याचे परिणाम त्या मुलांच्या शिक्षणावर, त्यांच्या बौद्धिकतेवर होतात आणि त्यांच्या विचारावर पण होतात। सर्वात प्रथम आपण आपल्या घरातली जर वादविवाद असतील, मग ते मुलींचे वादविवाद असतील, पालकांबरोबर, मिस्टरांबरोबर असेल, सासूबरोबर असेल, तो प्लीज झगडा जर तुम्हाला करायचा असेल तर तो प्लीज मुलींच्या समोर किंवा मुलांच्या समोर बिलकुल करू नका। का? कारण त्याचे परिणाम त्यांच्या मनावर होतात। आणि जर लहानपणापासूनच आपल्या समोर आपले आईवडील भांडत होते तर उद्याच्याला त्या मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एकच बिंबवलं जाते की आमचे आईवडील सुद्धा, पप्पा मम्मी सुद्धा असेच भांडत होते, त्यामुळे त्यांना सुद्धा ती सवय लागेल, त्यांना सुद्धा तो अत्याचार सहन करावा लागेल। कार्यक्रमादरम्यान आमच्या प्रतिनिधींनी सुनील बाजारे यांच्याशी या समुपदेशनासंदर्भात बातचीत केली आहे। संकल्पना अशी आहे, आपल्या शासनाची आणि देशाची आहे, स्त्रीवरती अत्याचार आणि मुलींच्यावरती अत्याचार होऊ नयेत ह्यासाठी एक समुपदेशन महिलांच्या आणि मुलींच्या बरोबर समुपदेशन स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये किंवा ज्या सोसायटी असतील त्या ठिकाणी आम्ही हे सुरू केलेलं आहे अभियान। आणि या अभियानामध्ये रस्त्यामधून छेडछाड असेल किंवा टोमणे मारण्याचे प्रकार असतील किंवा काही ठिकाणी अत्याचार, खरोखर अत्याचार मुलींच्यावर होते, स्त्रियांच्यावर होते, हे अत्याचार होऊ नयेत आणि पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे आपल्या मुलींच्याबद्दल यासाठी आमचं हे समुपदेशन आहे। कुणावरतीच अत्याचार होऊ नये, म्हणजे स्त्रीवर असेल, मुलगी सोडून नाही, मुलावरती सुद्धा अत्याचार होत असतील, कुठं काही गैरप्रकार चालत असतील, यासाठी हे शाळा 5 स्कूल्स आणि काही तिथं जवळच हे आहेत आपले क्लासेस आहेत, 4-5 क्लासेस आहेत, यासाठी ही आम्ही चौकी चालू केलेली आहे। आणि मी कुणाचाही कुठल्याही मुलीवर, स्त्रियांवर अत्याचार कुणाकडूनही सहन करून घेणार नाही, त्याच्यावरती कडक कारवाई करणारच। त्यामुळं जनतेने, मुलांनी विशेष करून लक्ष द्यावं। ज्या ज्या ठिकाणी ते मुलींच्यावरती शाळेच्या बाहेर कुठं टोमणे मारतील त्या ठिकाणी त्या मुलांच्यावरती कडक शासन जागीच देणार आहे, त्याला सोडणार नाही आहे।